हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कशा आहात सगळेजण? मस्त मजेत ना? तर आजचा व्लॉग मी एकदम सकाळी सुरू करते. खूप सकाळी नाही, कारण की ऑलमोस्ट ऊन आलं आहे. तर मी 7 वाजताच उठली होती. आज सुट्टी असून म्हणजेच आज सुट्टी असून एवढा लवकर उठण्याचं रिझन म्हणजेच घरातली कामं पटापट आवरायची आहेत आणि जायचं आहे बाहेर फिरायला. तर आता बस ऑलमोस्ट 7:40 झालेत. तर तसं तर मी 7 वाजताच उठली आहे, पण उठू की नाही अजून का थोड्या वेळाने आणखी उठायचं असं वाटत होतं. तर आता हा टाईम झाला आहे, म्हणजे 30-40 मिनिट टाईमपास केला मी आणि आता खूप सारे कामं आहेत. तसं तर स्वयंपाक बनवायचं एवढं टेन्शन नाही आहे, कारण की आज आहे उपवास. आज संकष्ट चतुर्थी आहे. तर त्याच्यामुळे मी फक्त आज साबुदाणा आणि जमलं तर दहीसुद्धा आणलं आहे. तर कढी पण बनवेल मी. तर उपवासाची कढी मी कशा प्रकारे बनवते त्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला मी दाखवते की आमच्या किचनमध्ये किती ऊन येतं. तर बघा 7:30 7:15 ते 7:30च्या दरम्यानच किचनमध्ये इतकं सारं ऊन येतं, बघू शकता. आणि जनरली ना रोज आहे ना 7 ते 7:30च्या दरम्यानच स्वयंपाक करते. तर ज्या वेळेस मी स्वयंपाक करते त्यावेळेसच किचन ओट्यावरती म्हणजे किचन कट्ट्यावरती पूर्ण ऊन आलेलं असतं, असं काहीसं असते. आणि मग कधी कधी तर इतकं गरम पण होते ऊन आल्यामुळे, खूप असं इरिटेट झाल्यासारखं होतं, खूप जास्त पण ऊन आलं म्हणजे. तर आता चला मी पटापट ब्रश वगैरे करते, फ्रेश होते आणि मग तुम्हाला भेटते. तर बघू शकता सकाळचं वातावरण कशा प्रकारचं आहे. म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये तर खूप पाऊस वगैरे असं होतं, पण आता जनरली छान असं ऊन वगैरे पडते अजून तरी, त्यामुळे मस्त वाटतं एकदम. छान फ्रेश वगैरे झाली आहे. आता पिते मी चहा. तर आता इथं चहा ठेवला आहे, थोडा जास्तच होईल पण ठीक आहे, राहू देईल. मिस्टर पण आताच उठतील थोड्या वेळाने. तर ना रात्री कोणाकोणाचं असे की असं छान किचन कट्टा आवरलेला असला की एकदम मस्त वाटतं, असं कोणाकोणाचं आहे मला कमेंटमध्ये सांगा. मला तर ना म्हणजे अजिबात जर क्लीन केलेलं नसलं ना तर सकाळी मला अजिबात उठल्यानंतर जेवण बनवण्याची म्हणजे स्वयंपाक करण्याची अजिबात इच्छा होत नाही. चहा तयार आहे. मी ना असं खूप जास्त चहाला अजिबात उकळवत नाही. झाला एकदा चहा उकळला म्हणजे टाकला कपमध्ये डायरेक्ट, नाहीतर काही. जरा जास्त नाही, खूपच जास्त झाला. यातला मी फक्त अर्धा कप चहा पिते डेली. आज म्हणजे ते रोजची सवय ना, रोज सोबत चहा पितो. तर 2 कप बरोबर त्यांचा पण सेम असाच कप आहे, तर ते बरोबर अर्धा कप एवढा बरोबर भरतो. तर मी तर माझ्याकडनं एवढाच चहा पिला जाईल. व्हिडिओ छान एडिट वगैरे करून झाला. जवळपास अर्धा तास 1.5 मिनिटाचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी लागतो. एडिट करण्यापेक्षा ना व्हॉइस ओव्हर करण्यासाठी जास्त वेळ लागतो, कारण की काहीही बडबडत बसण्यापेक्षा थोडीशी छोटीशी स्क्रिप्ट जर लिहून घेतली ना तर ते बोलण्यासाठी पण इझी पडतं आणि ती स्क्रिप्ट लिहायला थोडासा वेळ लागतो. तर आता ना सगळ्यात आधी मी माझं पाणी गरम करायला ठेवते, तोपर्यंत मी घर वगैरे झाडून घेते. कारण की गॅसवरती पाणी गरम करण्याचं रिझन मी तुम्हाला त्या बॅक कॅमेऱ्याने दाखवते. मागच्या रविवारी आमच्या इथलं हे असं बोर्ड जळून गेलं. मिस्टरांनी ना खूप टाईम हे जे गिझर आहे ना ऑलरेडी त्याचा जीव एवढासाच आहे आणि त्याच्यामध्ये पण आपण जर अर्धा पाऊण तास जर ते चालू ठेवलं कंटिन्यू तर हे असंच होईल. आणखी काय होणार आहे, म्हणजे पूर्णच असं हे पिन जी ना ती जळत होती आणि मी स्वयंपाक करत होते. तर उलट मला बाथरूममधून म्हणत होते की तू काय जाळते, स्वयंपाक करते तर पोळ्या बिळ्या जाळते की काय, असं म्हणत होते. उलट मला तर काही वास येत नव्हता. म्हटलं काय. तेव्हा त्याने दार जेव्हा उघडलं तेव्हा समजलं की बापरे, याच्यातून तर बोर्डातून पूर्ण धूर निघतोय आणि ते तर बंद करायची सुद्धा इतकी भीती वाटत होती. म्हटलं नका करू, जाऊ दे जळू दे, जे व्हायचं आहे ते उधारतात काय. तर त्यांनी थोडं कसं तरी ते बंद केलं, कारण की काही म्हणजे त्याचा एवढासा जीव आहे, फक्त 1000 रुपयाचं ते आम्ही घेतलेलं होतं. आता त्याची पिन वगैरे ते सगळं चेंज करा, किंवा ते माहीत नाही आता की ते पिन वगैरे चेंज केल्यानंतर जुळते का नाही. तर मला तर नाही वाटत, चान्सेस कमी वाटत आहेत, पण ॲटलिस्ट बोर्ड तरी रिपेअर करून घेऊ आणि मग ते दुसरं घ्यावं लागेल.
तर आता तोपर्यंत पातेल्यात पाणी गरम करायचं आहे. पण पातेल्यात इथं पाणी गरम केल्यानंतर मी एक गोष्ट बघितली ती तुम्हाला सुद्धा सांगते. तर हे बघा, हे पातेल्यात मी पाणी गरम करते. तर ह्या इथल्या गुजरातच्या पाण्यामध्ये म्हणजे ॲटलिस्ट आम्ही ज्या एरियामध्ये राहतो ना, ते एरियातलं पाणी इतक्या प्रमाणात खारट आहे. खारट म्हणजे इतकं की लिटरली आंघोळ केल्यानंतरसुद्धा अंग असं चिकट चिकट लागतं. आणि हे पाहे अक्षरशः आपण कसं एखादं पावडर वगैरे टाकतो कपडे वगैरे धुवायला, अगदी सेम तशाच प्रकारचं हे आहे. काय म्हणजे एवढं कुठं असतं होय. तर हे आता सगळ्यात आधी धुवून घ्यावं लागतं, खूप घासून पुसून, आणि मग परत पाणी गरम केल्यावर असंच परत होतं. आणि फक्त हे खूप टाईम तुम्हाला वाटेल की हे खूप दिवसांचं आहे. तर मी याच्यामध्ये काल परवा पाणी गरम केलं होतं आणि तसंच राहू दिलं. म्हटलं जाऊ दे, जेव्हा परत पाणी गरम करू तेव्हाच करू. तर आता पहिले सगळ्यात आधी याला धुते, कारण की जर नाही धुतलं तर हे डायरेक्टली पूर्ण पाण्यामध्ये मिक्स होतं. तर बघू शकता, फक्त पाणी टाकल्यानंतर असं जर धुतलं ना तर पूर्ण असं वाटतं की आपण कपडे वगैरे भिजत टाकतो ना, तर तशी ती पावडर थोडीफार टाकली की काय डायरेक्टली असंच वाटतंय. पाणी गरम होते तोपर्यंत म्हटलं झाडून पण घेऊ, कारण की कालच्या दिवशी भाजीपाला वगैरे आणला होता तर तुम्ही हॉलमध्येच व्यवस्थित म्हणजे नीट क्लीन करून ठेवला होता. तर त्याच्यामुळे ना पूर्ण घरामध्ये म्हणजे हॉलमध्ये तरी ॲटलिस्ट खूप घाण झालेली होती. तर त्यामुळे म्हटलं आता सगळ्यात आधी घर वगैरे झाडून घेऊ, म्हणजेच थोडंसं छान फ्रेश वगैरे वाटेल. तर आता ज्या प्रकारे मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्डमध्ये लावलेला आहे ना, त्या प्रकारे जर एकदम छान पटापट सगळी घरातली कामं करता आली असते तर किती बरं झालं असतं. अजिबात कंटाळा वगैरे आला नसता आणि पटापटसुद्धा झाली असते आणि टाईम पण खूप सारा भेटला असता. कारण पूर्ण घर वगैरे झाडायला मला जवळपास 20 ते 25 मिनिट लागले. त्यानंतर छान आंघोळ वगैरे केली आणि तोपर्यंत मिस्टरसुद्धा उठलेले होते. त्यामुळे म्हटलं पटापट ब्लँकेटच्या सुद्धा गड्या करून ठेवून देऊ, म्हणजे कसं बेडरूम वगैरे पण छान क्लीन होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर म्हटलं मग देवपूजा आणि मग नंतर साबुदाणा किंवा कढी जे बनवायचं आहे तर ते करून घेऊ. कारण कुठून बाहेरून वगैरे आलं आणि घर जर क्लीन असलं ना तर एकदम मस्त वाटतं, एकदम फ्रेश असं. त्यानंतर मग मी देवपूजा करायला बसली. तर म्हटलं देवपूजा करताना पण थोडासा व्हिडिओ शूट करावा. तर देवांना, सगळ्या देवांना छान अशी आंघोळ घालून घेतली. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच होतं की मी कशा प्रकारे छान असं देवांना एकदम छान असं क्लीन करून घेतलेलं होतं. त्यानंतर मग देवांना हळदी कुंकू वगैरे लावलं. आणि स्वामी समर्थांना हळदी कुंकू लावत नाही, अष्टगंध लावतात, तर ते सुद्धा त्यांना लावून घेतलं. फोटो आहे माझ्याकडे. तर त्यानंतर मग इथं मी श्री स्वामीचरित्र सारामृत वाचते रोज 3 अध्याय आणि 3 माळी जप पण करते. तर कधी मी सकाळी करते तर कधी 3 माळी जप संध्याकाळी करते. पण हे जे वाचन आहे ना तर ते मी डेली सकाळच्याच वेळेत करत असते. तर आजसुद्धा मी 3 अध्याय हे वाचून घेतले. आणि मग पूर्ण 3 अध्याय वाचून झाल्यानंतर मग छान मंत्र उच्चार केला आणि नमस्कारसुद्धा करून घेतला. तर अशा प्रकारे आज मी एकदम पटापट अशी देवपूजासुद्धा केली. आणि त्याला तोपर्यंत मिस्टरसुद्धा उठलेले होते, तर म्हटलं त्यांनासुद्धा चहा देऊन द्यावा. तर आता इथं मी ना एवढे शेंगदाणे घेतलेले आहे. जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला कढी बनवायची असते ना तर तेवढ्या प्रमाणात शेंगदाणे घ्यायचे. तर मी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत. आणि त्यासोबतच ना मी एवढ्या मिरच्या घेतल्यात. तर ह्या चवीने म्हणजे जास्त तिखट नाही आहे, कमी तिखट आहे, त्याच्यामुळे एवढ्या घेतल्या आहेत. तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरचीचं जे प्रमाण आहे ना तर ते कमी जास्त करू शकतात. तर ही जी कढी आहे ना ते 3 ते 4 साहित्यांमध्येच तयार होते. तर यामध्ये मी शेंगदाणे आणि मिरच्यासुद्धा टाकून घेतल्या. तर आता हे सुरुवातीला पाणी न टाकता थोडंसं वाटून घेते आणि नंतर मग जसं लागेल तसं एकदम बारीक करून ते वाटून घेऊ. तर आता इथे तेल टाकलं आणि तेल छान गरम झालं की यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं. जर तुमच्याकडे उपवासाला जिरं चालत नसेल तर ते स्किप करा. आम्ही खातो त्याच्यामुळे मी त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे. तर आता इथं तेल छान गरम झालं आहे. जर तो आपण मसाला वाटून घेतलेला होता ना तर तो यामध्ये टाकून घ्यायचा. आणि हे अगदी खूप जास्त अशी परतवायची अजिबात गरज नाही आहे. थोडंसं परतून जरी घेतलं ना तुम्ही तरीसुद्धा हे चालेल. इथं माझ्याकडे ना दही होतं, त्याच्यामुळे मग मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं 1-2-3 सेकंद दही फिरवून घेते. जर तुमच्याकडे ताक असेल तर तुम्ही डायरेक्ट जरी टाकलं तरीसुद्धा चालेल. आता इथं मी ताक दही जे होतं तर ते छान फिरवून घेतलं आहे. तर आता हे त्यामध्ये टाकून घेते आणि ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी एवढंच टाकून मग छान असं मिक्स करून घेऊ.
तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पाणी होतं ना तर ते पण टाकून घेते आणि आणखी मला असं वाटतंय की पाणी जे आहे ना तर ते कमी पडेल, त्याच्यामुळे मग मी आणखी थोडं यामध्ये पाणी टाकून घेते। आता हे थोडंसं आपण मिक्स करून बघू। तर ही जी कढी असते ना तर ही खूप अशी पातळ वगैरे नसते अजिबात, त्याच्यामुळे मग हे एवढं प्रमाण जे आहे ना तर ते बघ ती परफेक्ट आहे। आपल्याला 1-2 उकळी आल्या म्हणजेच आपली जी आहे ना तर ती तयार होईल। तर माझं मिक्सरचं भांडं थोडंसं छोटं होतं ना तर त्यामुळे ज्या जाड मिरच्या होत्या ना तर त्या जास्त बारीक नाही झाल्या, पण ठीक आहे, काही वाटणार नाही एवढं। तर आता आपण ज्या प्रकारे कढीला सतत हलवत राहतो ना अगदी सेम तशाच प्रकारे आपल्याला हिलासुद्धा मिक्स करायचं आहे, नाहीतर मग ती फुटून जाईल। आता याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते। तर आता चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ आणि हे कंटिन्यू मिक्स करायचं। जर तुम्ही जवळ असाल तर मग फास्ट गॅसवरती छान अशी उकळी याला आणायची, नाहीतर मग ती फुटून जाईल, नाहीतर मग स्लो गॅसवरती थोडंसं मधून मधून हलवत राहायचं। तयार आहे इथे आपली मस्त अशी उपवासाची ही कढी। बऱ्याच ठिकाणी याला वेगवेगळं नावसुद्धा आहे, पण आम्ही तर याला कढीच म्हणतो। आता इथं आपली कढी जी आहे ना ती तयार आहे, कारण की हिला छान अशी उकळी आली आहे। बघू शकता अजिबात फुटली वगैरे नाही आहे, कारण की मी कंटिन्यू हलवत वगैरे होती त्यामुळे। तर अशाच प्रकारे तुम्ही उपवासासाठी छान अशी कढी बनवू शकता। चला तर मग मंडळींनो, छान असं सगळं आवरून वगैरे झालंय आणि आता करायची तयारी, कारण की बाहेर जायचंय। जसं की एवढ्या सकाळपासून जो फास्ट काम करायचा जो अट्टाहास चालू होता तर तो त्याच्याचसाठी होता, नाहीतर मग एरवी घरी जर असलं ना तर निवांत चालतं सगळं, म्हणजे इवन 12 वाजेपर्यंत नाश्ता काय जेवणाचं तर जाऊच द्या, पण नाश्ता पण झालेला नसतो, असं काहीच असतं। पण आता आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता मी जातोय बाहेर। तर मी तयार वगैरे होते, थोडेसे भांडे ते पण घासून घेते, कारण की आल्यानंतर परत अजून घासण्याची इच्छा होत नाही। तर मग आताच पटापट सगळं आवरते अजून जे बाकी ते। तर तुमचे आजच्यासाठी एवढंच। चला तर मग मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।